नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या मराठी अनुवादातील अध्यायांच्या व्हिडिओची मालिका सुरू आहे, ज्यामध्ये आपण श्री गुरु त्रयमूर्ती दत्तात्रेयांच्या दिव्य लीलांचा कथासार पाहत आहोत। तुम्ही जर अजूनपर्यंत हे व्हिडिओ पाहिले नसतील तर लवकरात लवकर या व्हिडिओचा लाभ घ्या आणि गुरु सेवेत रुजू व्हा। तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। मित्रमैत्रिणींनो, गुरु शिष्य परंपरेतील जगविख्यात अशी एक जोडी म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद। स्वामी रामकृष्ण परमहंस हे 19व्या शतकातील भारत देशातील बंगालमध्ये जन्माला आलेले जगविख्यात गूढवादी, आध्यात्मिक सत्पुरुष सद्गुरू होते। आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी त्यांच्या 189व्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्याविषयीची एक सुंदर कथा पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। स्वामी रामकृष्ण परमहंस हे माता कालीचे परमभक्त होते। त्यांच्याकडे काली मातेची एक छोटी मूर्ती होती। ते आपल्या सर्व भक्तांना सांगत असत की या काली मातेच्या मूर्तीमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे। एके दिवशी काही परदेशी लोक स्वामी रामकृष्ण परमहंसजींना भेटायला आले, तेव्हा त्यांनी त्या परदेशी लोकांसमोर सुद्धा तेच सांगितले। ते ऐकून ते परदेशी त्यांना म्हणाले, जग इतके मोठे आहे की त्यात या छोट्या मूर्तीचे महत्त्व नाही, ही तर खूपच लहान आहे, आणि तुम्ही म्हणता की या मूर्तीमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे, हे कसे शक्य आहे? स्वामी रामकृष्ण परमहंस हे कोणतीही गोष्ट सोप्या भाषेत आणि व्यवहारातील उदाहरणांद्वारे पटवून देण्यात कुशल होते। परदेशींचा हा प्रश्न ऐकल्यावर स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले, आधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा, सूर्य मोठा की पृथ्वी? त्यावर परदेशीने पटकन उत्तर दिले की सूर्य हा पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे। त्यावर स्वामीजी म्हणाले की जर सूर्य इतका मोठा आहे तर मग आपल्याला तो लहान का दिसतो? तो इतका लहान दिसतो की आपण तो आपल्या हातात धरू शकतो। त्यावर परदेशी उपहासाने म्हणाले की स्वामीजी, सूर्य हा पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किलोमीटर दूर आहे आणि याच कारणामुळे तो आपल्याला खूप लहान दिसतो। त्याबरोबर स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले की तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, सूर्य आपल्यापासून खूप दूर आहे म्हणूनच तो आपल्याला इतका लहान दिसतो, पण सत्यता मात्र तो खूप मोठा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही काली मातेपासून खूप दूर आहात, त्यामुळे ही मूर्ती तुम्हाला फार छोटी दिसत आहे, पण मी मात्र माझ्या मातेच्या कुशीत आहे, मी त्यांच्या अगदी जवळ आहे आणि म्हणून मला ती खूप मोठी दिसते। तुम्हाला या मूर्तीमध्ये दगड दिसतो आणि मला मात्र यात शक्ती दिसते। स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या या उदाहरणाद्वारे त्या परदेशींना स्वामींचे म्हणणे अगदी चांगल्या प्रकारे समजले आणि पटलेही। स्वामी रामकृष्ण परमहंसजींच्या या अगाध आध्यात्मिक ज्ञानामुळेच तर्कबुद्धीने विचार करणारा नरेंद्र प्रभावित होऊन स्वामी विवेकानंद झाले, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन गुरु आणि धर्माच्या सेवेसाठी समर्पित केले होते। तर मित्रमैत्रिणींनो, भक्तीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून न पाहता भावनिक दृष्टीने पाहिले तरच भगवंताच्या कृपेचा लाभ आपल्याला मिळू शकतो। अशी मौल्यवान शिकवण देणारी ही आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच सुंदर प्रेरणादायी कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।